सायन उड्डाण पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आलेली आहे। उद्या रात्रीपासून पुलाचा पाडकाम सुरू होणार आहे आणि त्याकरता म्हणून वाहतुकीला आता बंदी असेल। जुना पूल पाडून नवीन पूल बांधला जाणार आहे। सायन रोड ओव्हर ब्रिज वरून आता अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी असेल। मध्य रेल्वेने सुरक्षेचा उपाय म्हणून सायन रोड ओव्हर ब्रिजवर अवजड वाहनांना प्रतिबंध करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या आपण आहोत सायन रेल्वे सारखा जोडून असलेल्या त्या ब्रिजवरती, जो ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून अवजड वाहनांसाठी बंद केला जाणार आहे। सध्या आपण पाहू शकता हा ब्रिज जो आहे तो सध्या आपल्याला सुरळीत असलेला पाहायला मिळत आहे। मात्र उद्या रात्री म्हणजे शुक्रवार आणि शनिवार यांची मध्यरात्री जी आहे त्या मध्यरात्रीपासून हा संपूर्ण ब्रिज जो आहे तो अवजड वाहनांसाठी बंद केला जाणार आहे। याचं कारण म्हणजे हा ब्रिज साधारण ब्रिटिशकालीन ब्रिज असून हा 112 वर्ष जुना हा ब्रिज आहे आणि कुठेतरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा ब्रिज पाडून याचं पुनर्विकास याचं पुनर्निर्माण केलं जाणार आहे। त्यासाठी हा ब्रिज टप्प्याटप्प्याने बंद केला जाणार आहे। सुरुवातीला सध्या अवजड वाहनांसाठी हा ब्रिज बंद केला जाणार आहे आणि कुठेतरी हा ब्रिज बंद केल्यानंतर कुठेतरी वाहतुकीमध्ये देखील आपल्याला मोठा फरक असला पाहायला मिळेल। हा संपूर्ण ब्रिज जो आहे तो पूर्व आणि पश्चिम अशा दोन विभागांना जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा ब्रिज आहे, जो रेल्वे स्थानकावरून देखील हा ब्रिज जातो आणि कुठेतरी वाहनांची देखील कोंडी या संपूर्ण ब्रिज बंद केल्यामुळे होणार आहे। मात्र सध्या हा ब्रिज बंद करून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा ब्रिज संपूर्ण नवीन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यासाठी हा ब्रिज सध्या टप्प्याटप्प्याने बंद केला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी उद्या मध्यरात्रीपासून हा ब्रिज जो आहे तो अवजड वाहनांसाठी बंद केला जाणार आहे। कॅमेरामन सुनीलसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।